नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान कसे मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सन 2026च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आता हे अनुदान नेमकं कोणाला मिळणार आणि त्याची निकष काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर्वात पहिला, अनुदानासाठी पात्रतेची निकष सर्वात महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल असा प्रश्न पडत असतो. स्रोतानुसार ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षात म्हणजे मागील आर्थिक वर्षात 2022 ते 2023, 2023 ते 24 आणि 24 ते 2025 या काळात आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, ते शेतकरी या 50,000 रुपयाच्या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. नियमित कर्ज करण्याची शेवटची संधी काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, जर तुमचे कर्ज अद्याप नियमित नसतील तर तुम्हाला ती नियमित करण्याची संधी आहे. शासनाने शेतकऱ्यांना आपले कर्ज नियमित करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंतची मुदत दिली आहे. यामुळे सध्या अनेक बँकांमध्ये कर्ज नूतनीकरणाची म्हणजेच रिन्युअल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आता नेमक्या या बँका कोणत्या आहेत, कर्जाचा समावेश कोणते असतील हे जाणून घेऊया. या योजनेमध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून DCCB घेतलेल्या कर्जांना प्राधान्य दिले जात आहे. यासोबतच इतर खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचाही या योजनेत समावेश केला जात आहे. आता यामध्ये कर्जाचे प्रकार आहेत. सध्याच्या ताज्या माहितीनुसार हे प्रोत्साहनपर अनुदान प्रामुख्याने अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी लागू आहे. मध्यम मुदतीच्या पीक कर्जाबाबत शासनाने अधिक माहिती मागवली असून त्याच्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेची सध्याची स्थिती म्हणजे सद्यस्थिती काय आहे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती जमा करून ती शासनाला सादर करण्यात आली आहे. मात्र या कर्जमाफीच्या आणि अनुदानाच्या निर्णयाला अद्याप मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी मिळणे अजून बाकी आहे. तोपर्यंत सरकारचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे आपण त्याला GR सुद्धा म्हणतो, तोपर्यंत या योजनेचा पूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही. जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत पूर्ण क्लिअर गोष्टी होत नाहीत. जसा या संदर्भात कोणताही नवीन GR किंवा अपडेट येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवू. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवू शकता. अजून याबद्दल ताजी माहिती, ताजी अपडेट पुढच्या 2-4 दिवसामध्ये येणार आहे. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. जाता जाता व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत किंवा WhatsApp ग्रुपवर शेअर करू शकता. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.